गुरुचरित्र अध्याय 34 रुद्राध्याय महात्म्य. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरु नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मण पतीपत्नीला म्हणाले, पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्ष महिमा सांगून त्याच्या पुत्राचे व प्रधान पुत्राचे पूर्वजन्माचे चरित्र सविस्तर सांगितले. ते ऐकून राजाला अतिशय आनंद झाला. परशरांच्या चरणावर लोटांगण घालून तो म्हणाला, मुनिवर्य, माझ्या पुत्राचा पूर्वजन्म वृत्तांत तुम्ही सांगितलात. गतजन्मी माझा पुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक हे दोघे कुकुट मर्कट होते. त्या गणिकेने त्या दोघांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. त्या केवळ अजाणतेपणे घडलेल्या पुण्याईने या जन्मी ते आमचे पुत्र झाले आहेत. मुनिवर्य, आपण त्रिकाल ज्ञानी आहात, सर्वत्र आहात, तेव्हा माझ्या एकुलत्या एका पुत्राचे भविष्य सांगा. माझ्या पुत्राला किती आयुष्य आहे ते सांगण्याची कृपा करावी. राजाने असे विचारले असता पराशरांनी क्षणभर मौन धारण केले. थोडा विचार केला. मग ते राजाला म्हणाले, राजा, मी आता जे सांगतो ते अत्यंत कटू असले तरी सत्य आहे आणि ते ऐकून तुम्ही सर्व दुःखसागरात बुडून जाल याची कल्पना आहे. परंतु सत्य काय आहे ते सांगितले पाहिजे, नाहीतर माझ्या ज्ञानाला कमीपणा येईल, माझ्या साधनेला दोष लागेल. तुझी ऐकण्याची तयारी आहे ना? राजा म्हणाला, भावी घटनांची कल्पना आली तर काहीतरी उपाय करून अनिष्ट असेल ते टाळता येईल अशा आशेने मी विचारित आहे. जे असेल ते सांगा. पराशर म्हणाले, मग ऐक तर. तुझा हा मुलगा अल्पायुषी आहे. तुझ्या पुत्राला 12 वर्षे झाली आहेत. आजपासून 7व्या दिवशी तुझ्या पुत्राला मृत्यू येईल. पराशरांचे हे शब्द भद्रसेनाला व्रजघातासारखे वाटले. तो एकाएकी बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो गडबडा लोळत शोक करू लागला. तो पराशरांचे पाय धरून विनवण्या करू लागला, मुनिवर्य, मला या दुःखापासून वाचवा. काहीही करून माझ्या मुलाचा अकाली मृत्यू टाळा. राजाचा तो शोक पाहून पराशरांना त्याची दया आली. ते भद्रसेनाला समजावीत म्हणाले, राजा, असा धीर सोडू नकोस. या संकटावर मात करायची असेल तर त्या शूलपाणी शिवशंकराला शरण जा. त्याची आराधना कर. त्या शिवाच्याच इच्छेने ही सृष्टी निर्माण झाली. ब्रह्मदेवानी विश्व निर्माण करावे यासाठी स्वतःच शंकरांनी ब्रह्मदेवाला 4 वेदांचा उपदेश केला. या 4 वेदांचे सार म्हणजे रुद्राध्याय. हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे स्वतः शंकरांनी सांगितले आहे. त्या शंकराच्या आराधनेचा उत्तम उपाय म्हणजे रुद्राध्यायी प्रार्थनेचा सतत पाठ करणे. या रुद्राध्यायाचे जे कोणी भक्तिभावाने परमश्रद्धेने श्रवण पठण करतील त्याच्या दर्शनाने इतर लोक उद्धरून जातील. हा रुद्राध्याय शंकरांनी ब्रह्मदेवाला सांगितला. ब्रह्मदेवाने इतर ऋषींच्या मुखाने पृथ्वीवर आणला. त्या शत्रुंजयापेक्षा श्रेष्ठ मंत्र दुसरा नाही. सर्व पापे, अपमृत्यू आणि दुरिते नष्ट करणारा व 4 पुरुषार्थ प्राप्त करून देणारा हा रुद्राध्याय मंत्र आहे. काम क्रोधादी विकारापासून घडणारी सर्व प्रकारची पापे रुद्राध्यायाच्या प्रभावाने नष्ट होतात. रुद्राचा पाठ करणाऱ्याच्या समोर येण्यासुद्धा यमदूत घाबरतात. मात्र हा रुद्राचा जप गर्वाने उभे राहून निजून अपवित्रपणे श्रद्धेशिवाय करू नये. रुद्राभिषेकाचे जल जे तीर्थ म्हणून प्राशन करतात त्यांना पापे शिवत नाहीत. रुद्र म्हणून शिवपूजन करणारा शतायुषी होतो. मी तुला एक उपाय सांगतो. तो केल्यास तुझ्या पुत्राचे आयुष्य वाढेल, गंडांतर टळेल. यासाठी भगवान शंकरावर 10,000 रुद्रावर्तनांनी अभिषेक कर. शंकर घंटाची स्थापना कर. त्यात दिव्य वृक्षांची पाने ठेव व ते जल अभिमंत्रित करून त्याने मुलावर सिंचन कर. नित्य 10,000 रुद्रावर्तने कर.
त्याला तीर्थप्राशन करू दे, म्हणजे तुझा मुलगा 10,000 वर्ष जगेल. पराशरांनी असे सांगितले असता भद्रसेन राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलावून रुद्रानुष्ठान सुरू केले. शंकरावर अभिषेक सुरू केला. त्या अभिषेक जलाने राजपुत्राला स्नान घातले. रुद्रानुष्ठान अखंड 7 दिवस चालू होते. 7व्या दिवशी राजपुत्र अचानक बेशुद्ध पडला. ते पाहताच पराशरांनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले. ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्राक्षता त्याच्यावर टाकल्या. त्यावेळी सूक्ष्म रूपाने तेथे आलेले यमदूत राजपुत्राच्या जवळ येऊ शकले नाही. त्यांनी यमपाश टाकून प्राण खेचण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यावेळी दंडधारी शिवदूत तेथे आले. त्यांनी यमदूतांना झोडपून काढून पळवून लावले. त्यामुळे राजपुत्र शुद्धीवर आला. ते पाहून भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पराशरांना आनंद झाला. ते राजाला म्हणाले, राजा, आपण जिंकलो. तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे गंडांतर गेले. मग त्यांनी सुधर्माला विचारले, बाळा, जे काही झाले त्यातले तुला काही आठवते का? सुधर्म म्हणाला, एक महाभयंकर काळा पुरुष मला पकडून नेण्याचा बेतात होता. त्याचवेळी 4 दिव्य पुरुष धावत आले. ते दोघेही शिवशंकरासारखे दिसत होते. त्याने त्या काळा पुरुषापासून माझी सुटका केली. हे ऐकताच राजा भद्रसेनेने भगवान शंकराचा जय जयकार केला. नगरात सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला. राजाने भरपूर दानधर्म केला. सर्व ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पराशरांना महाआसनावर बसवून त्यांचा मोठा सन्मान केला. त्याचवेळी नारदमुनी तेथे आले. राजाने त्याचा सन्मान करून विचारले, मुनिवर्य, आपण अवघ्या त्रिलोकात संचार करता तेव्हा आपणास काही अपूर्व असे आढळले का? नारद मुनी म्हणाले, मी कैलासलोकी गेलो होतो. त्यावेळी यम वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आला होता. माझ्या दूतांना शिवदूतांनी पिटाळून का लावले, असे यमाने विचारले असता वीरभद्र त्याला म्हणाला, तू भद्रसेनेच्या मुलाला कोणाच्या आज्ञेने नेत होतास? त्याला 10,000 वर्षाचे आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होणार आहे. हे तुला माहीत नाही का? तू आपल्या मर्यादा का सोडल्यास? चित्रगुप्ताकडे काय नोंद आहे ती पहा. मग यमाने चित्रगुप्ताला खुलासा विचारला. तेव्हा चित्रगुप्त सुधर्माची पत्रिका पाहून म्हणाला, येथे या राजपुत्राला 12 वर्षे आयुष्य आहे असे लिहिले आहे. हे खरे. मोठेच गंडांतर आहे. पण नंतर तेथेच मोठ्या पुण्याईने व रुद्रानुष्ठाने ते गंडांतर चुकून हा 10,000 वर्ष राज्य करील असे लिहिले आहे. हे ऐकताच यम वीरभद्राला नमस्कार करून निघून गेला. या पराशरांच्या सामर्थ्याने व रुद्रानुष्ठाने तुझ्या पुत्राने मृत्यूलाही किंकले आहे, असे सांगून नारदमुनी नारायण नारायण म्हणत आकाशमार्गाने निघून गेले. पराशरांनीही राजाचा निरोप घेतला. त्या ब्राह्मण पती-पत्नीला ही कथा सांगून श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणाले, रुद्रानुष्ठानाचे व रुद्राक्ष धारण केल्याचे महात्म्य असे मोठे अद्भुत आहे. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, म्हणून तर श्री गुरूंचे रुद्रावर फार प्रेम आहे. श्री गुरु रुद्र स्वरूप आहेत, म्हणून रुद्राध्यायाने त्यांची पूजा करावी. अशा रीतीने श्री गुरुचरित्र वरातील रुद्राध्याय महात्मा नावाचा अध्याय 34वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु.